नमस्कार. अनुज क्रिएशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. तर आज मी तुम्हाला एक थोडक्यात माहिती देणार आहे, ते म्हणजे अक्षय तृतीयेबद्दल. बऱ्याच जणांना माहिती असेल, परंतु आत्ताच्या आपल्या जी जनरेशन आहे तर ते आपल्याला माहितीच नाहीये की अक्षय तृतीया म्हणजे नेमकं काय आहे. मलाही स्वतःला असं झालं होतं की अक्षय तृतीया म्हणजे या दिवशीपासून आपण आंबा खायला सुरुवात करू शकतो. त्याचबरोबर पितरांना जेवू घालतात, जे काही आपण घरात बघत असतो ते आपल्याला माहिती असतं. परंतु या मागची आख्यायिका काय आहे आणि हे का म्हणून साजरा करायचं, या दिवशीचं महत्त्व काय आहे, हे आजकाल आपल्याला कळणं खूप गरजेचं आहे. त्यामुळेच मी ही माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर चला सुरुवात करूया. तर अक्षय तृतीयेबद्दल सांगण्या अगोदर मी हे सांगू इच्छिते की अक्षय तृतीया हा एक हिंदू दिनदर्शिकेतला सण आहे. त्याचबरोबर हिंदू दिनदर्शिकेमध्ये वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया असेही म्हणतात. या दिवशीच अक्षय तृतीया येते आणि 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. त्यामुळे भरपूर शुभ दिवस हा आहे. तर याचं महत्त्व काय आहे हे मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनारायण देवळाचे दार उघडतात आणि ते दिवाळीच्या भाऊबीजेच्या दिवशी बंद करतात. त्याचबरोबर असं मान्यता आहे की नर आणि नारायण यांनी सुद्धा या दिवशी अवतार घेतला होता. त्याचबरोबर परशुरामाचे देखील इथे पूजन केले जाते, कारण परशुरामाचे देखील अवतरण याच दिवशी झाले होते. या दिवशी गंगेच्या पाण्याला किंवा गंगेला खूप महत्त्व आहे. जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल तो पापातून मुक्त होईल, अशी आपल्याकडे धारणा आहे. तर श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले होते की या दिवशी केलेले दान व हवन हे क्षयाला जात नाही, म्हणजे हे अक्षय्य टिकून राहते. म्हणूनच या दिवसाला अक्षय तृतीया असे म्हणतात. त्याचबरोबर या दिवशी आपण केलेलं कुठलंही दान धर्म हे क्षय न होता अक्षय्य टिकून राहते. देव आणि पितर यांना उद्देशून या दिवशी जे कर्म केलं जातं तर ते अक्षय्य म्हणजे अविनाशी होतं. म्हणून या दिवशी पितरांचं देखील पूजन केलं जातं. या दिवशी अजून एक आख्यायिका अशी आहे की गंगेचं स्वर्गातून पृथ्वीलोकावर आगमन झालं होतं आणि म्हणूनच या दिवसाला अक्षय तृतीया म्हणतात. आणि 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो, कारण पवित्र अशी गंगा जी की पृथ्वीवर अवतरली, त्यानंतर सगळ्यांचंच कल्याण झालं आणि त्यानंतर सगळेच आनंदी झाले, सुखी झाले. म्हणूनच या दिवशी आपल्याला गंगा स्नान केल्यानंतर पापातून मुक्ती होते, अशी आख्यायिका आहे. तर अक्षय तृतीयाला कृतयुग संपून त्रेतायुग सुरू झाले असं मानलं जातं. त्याचबरोबर कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग ही सगळी युग मिळून या सगळ्या युगांना महायुग असे म्हणले जाते. तसेच ही युग या महायुगाची 4 चरण असल्याचं मानलं जातं. तर याच दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलिरामाची पूजा केली जाते आणि त्याचबरोबर या दिवशी शेतकरी पेरणीची सुरुवात करू शकतो असंही मानलं जातं. आणि याच दिवशी सालदार असेल, त्याबरोबर जे काही आपल्या शेतात काम करणारी रोजंदारीवर काम करणारी जी मंडळी असतील तर त्यांचं वर्ष जे आहे तर ते अक्षय तृतीयेपासून सुरू केलं जातं. तर मेन म्हणजे अक्षय तृतीयेला आपल्या संस्कृतीमध्ये कुठला आचार आपण करू शकतो किंवा कुठल्या गोष्टी आपण करू शकतो. तर या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ब्राह्मण भोजन घालू शकतो. त्याचबरोबर सवाष्णी बायकांना बोलवून हळदी कुंकू या दिवशी आपण करू शकतो आणि वेगवेगळ्या प्रकारची दान करण्याचा या दिवशी मानलं जातं, कारण हे दान जे आहे तर ते केल्यानंतर क्षय न होता ते अक्षय्य टिकून राहते आणि आपल्याला देखील दुप्पट वेगाने ते आपल्या आयुष्यात किंवा आपल्याला मिळते, असं एक मानलं जातं. तर या दिवशी प्रामुख्याने कुठली दान करावीत, तर छत्री, त्याचबरोबर चपला, त्याचबरोबर पाण्यासाठी जे काही कुंड असतील तर ते सगळं आपण या दिवशी दान करू शकतो. परंतु या दिवशी मात्र आपल्याला कुणाकडूनही कर्ज वगैरे या गोष्टी घ्यायच्या नाही आहेत. त्याचबरोबर जे काही आपली राग, द्वेष, मत्सर या गोष्टी आहेत तर त्यासुद्धा आपल्याला काढून टाकायच्या आहे आणि आनंद, सुख, शांती, समाधान, आरोग्य या सगळ्या गोष्टी आत्मसात करायच्या आहेत. म्हणजेच ते आयुष्यभरासाठी अक्षय टिकून राहते असं मानलं जातं. अक्षय तृतीयेची शास्त्रोक्त पद्धतीने कशी पूजा करतात हेही मी तुम्हाला दाखवणार आहे, परंतु ते उद्याच्या भागामध्ये. धन्यवाद.